कळसूबाई डायरेक्ट. हो. तर आता गाईज आम्ही कळसुबाला जाणार आहोत तुम्ही. आणि आमचे विनायक भाऊ कशा प्रकारे नाश्ता करत आहे ते बघू शकता तुम्ही. आणि मी पण एक वडापाव घेतलेला आहे हातात. तर आता आम्ही कुठं आहोत आपण आता? गोटी गोटी हो. तर आता आम्ही गोटी लावतो. आता चाललो आम्ही कळसूबाई नाश्ता करतो. काय म्हणता? नवरात्र 7 महिन्याला आलेलो. जाम पाऊस असतो ना जाम. जेव्हा आम्ही चाललो ना खाली येईपर्यंत भिजतच आलो. आता निवांत आलं. हा गेलो. जाम गर्दी. इथं कलसूबाई तुम्हाला दाखवतो मी. इथं जायचं हवं आपल्याला. मित्रांनो आता आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात करतो. कमानी पासने सुरुवात करतो बघा. दम चालू वाजलेले आहेत ते 3 वाजताच. आता 2:48 झालेले आहेत. खरोखर जाम बेकार रस्ता आहे. म्हणजे आम्ही खूप थकलेलो आहोत. ते बघू शकता आमचे गाववाले मेंबर गोकुळ आपल्या सोबत आणि आम्ही त्याच्यासोबत. आम्ही खूप खालना आलेलो आहोत. आणि आमचे विनायक भाऊ नुकतेच खूप थकलेले आहेत. त्यांना असं वाटतं जिरली आमची. अशा प्रकारे खरोखर हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असे मानावं लागतील. ते खरोखर आज अनुभवतानी अनंता वांगारे आणि विनायक पाटील हे दोघंजण आज कळसूबाईच्या गावकऱ्यासोबत एक मोठी इतिहास रचण्याच्या मार्गावर आहेत. तर नक्कीच आम्ही निघालो 3 वाजता. तर पोचू किती वाजता ते नक्कीच दाखवू तुम्हाला. आणि आम्हाला सूर्य नक्की कुठून उगवतो हे बघण्यासाठी एवढी आमची धावपळ चाललेली आहे. पण नक्कीच आम्ही ते सूर्य बघण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करू. पण नक्की जाऊ. शॉप आहे. अरे यार ओ मालिक थोडा गलती हो गया. आमचे विनायक भाऊ त्या ब्लॉकच्या नादामध्ये मागच राहिलेले आहेत. अजून पब्लिक भरपूर आहे. आम्ही दोघं जा तिघं जा जरा. कोण नाही भेटला. नाही आपले गाववाले सोबत आहे. त्यांच्या सोबत चला. आता पब्लिक भरपूर भेटलेली आहे आपल्याला. नक्कीच त्यांच्या सोबत जाऊ वरती. खूप अंधार आहे. अजून काय दिसत नाही. ओके असती चाल. एवढ्या स्पीडला चालला असं तू थकलाच. चला तर अर्ध्या रस्त्यामध्ये आपल्याला एक मंदिर भेटलेलं आहे. ते कळसूआईचंच मंदिर आहे. तिथं आपण दर्शन घेऊ आणि आता पुढे चालू लागू. ही पाहू शकता कमानी कळसू मातेची. हिच्यापासून दर्शन घेऊन आपण त्याला हातवाई करून आपण इथून आता पार करू आणि बघू कसे स्ट्रगलवरती आहे, कसं काय आहे ते नक्कीच तुम्हाला दाखवतो. आम्हाला नक्कीच कंटिन्यू ठेवा व्हिडिओ. आणि आता बघू शकता
तर आपल्याला तिकडे कोणी ओळख नसेल तर इकडं कॅम्पिंगची सेवा पण उपलब्ध आहे. इकडे तुम्ही बघू शकता एक घरं बिरं मस्त बांधलेली आहेत आणि ते टेंट लावून कॅम्पिंग इथं आपल्याला तर कॅम्पिंगची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. आणि आता पब्लिक लोक चाललेली आहेत बघू शकता तुम्ही. अतिशय शांत आणि एकदम मंदगतीने चालत आहेत बघा. खरोखर एवढ्या रात्री 3च्या दरम्यान आम्ही इथं वरती आलेलो आहोत आणि लोकसुद्धा बघा 3 वाजलेले आहेत आता नुकतेच. आणि आम्ही सुद्धा इथं विश्रांती घेत आहोत बघू. फायनली आम्ही वरती पोहोचलो आहोत बघू शकतो. गर्दी आमच्या शिडीसाठी गर्दी किती आहे ते बघा. हे सर्व सूर्य सनराईज बघण्यासाठी एवढी पब्लिक गोळा आणि आम्ही पण ते बघण्यासाठीच. आणि थंडीच्या वातावरणामध्ये 6 वाजेच्या दरम्यान गार पडलेला होता. थोडा लालसर झालेला आहे बघू शकता. खूप अंधार पडलेला आहे आणि नक्कीच आम्ही सूर्याची वाट बघत इथं थोडा 1 तास आम्ही थांबून सूर्याची वाट बघत बसलेलो आहोत. सर्व पब्लिक दिसत सुद्धा नाही एवढा अंधार पडलेला आहे. तरीसुद्धा थोडंसं ढग एक निळसर आणि लाल भडक अशा प्रकारे रंग सामावलेला आहे बघू शकता आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून. सनराईज बघण्यासाठी पब्लिक बघा एकदम दंग झालेली आहे. आणि आता सूर्य निघल ह्या आशेवर सर्व कॅमेरा ऑन केलेला आहे. सर्व लोकांनी सगळ्यांचे कॅमेरे ऑन झालेले आहेत बघू शकता. आणि सूर्य निघण्याच्या बेतामध्येच आहे. काही क्षणात काही टायमामध्येच सूर्य निघल. आम्ही जाम खुश झालेलो आहोत बघू शकता. आणि ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे. आणि आता काही सेकंदामध्ये आणि काही मिनिटामध्ये सूर्य उगवणार बघू शकता तुम्ही. आता थोडंसं स्क्रिप्ट नका करू, व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. आणि सूर्य उगवण्याच्या बेतामध्ये आणि सूर्य थोडंसं डोक्यात दिसत आहे बघू शकता एकदम शांत आणि एकदम टायमामध्ये. ओ माय गॉड, एक नंबर. आणि सूर्य उगवायचा कार्यक्रम संपलेला आहे बघू शकता. पब्लिक आता इकडे तिकडे गोळापांग झालेली आहे. आणि आता आम्ही पण बोललो बाई आपला पण फोटो काढ, मस्त एक कॅप बी तुला काढून ठेवा आणि मला फोटो काढून द्या. तर मी कॅप काढून ठेवली आणि फोटो काढण्याच्या बेतामध्ये एकदम मस्त इकडून तिकडून पोस्ट जाऊन इंस्टाग्रामला तुम्ही बघू शकता आमच्या पोस्ट आम्ही टाकलेल्या आहेत फोटोच्या. पहिला बोला फोटो काढ.
गाईज आता आम्ही चाललो आहोत आम्ही खाली डोंगरावरून आम्ही खाली आलो. आम्ही गेलतो रात्री कळसुबाईला. आम्हाला ते वातावरण खूप थंडगार हवा होती म्हणून आम्हाला नाही ते बनवता आलं. पण आम्ही थोडंफार सायलेंट मोडमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला नक्कीच दाखवतो. आणि आम्हाला जाम आमचे हाल झाले, सर्दी बिर्दी खोकला सगळा आम्हाला झाला आजार. आणि बरं रिस्की किती आहे बघू शकता. आणि मी एवढ्या रिस्कीमधून उतरतो. आणि हे आमचे बंधू इथं मागे बघू शकता तुम्ही. त्याला काय बोलशील बाबा, कसं इम्प्रेस होता तुझा रात्रीचा? अरे हा भाई ना डायरेक्ट तिथं रडत होता एका ठिकाणी, चढवत नव्हतं त्याला. बोलते भाई तू जा, बोलते आम्ही येऊन. आणि आम्हाला टाकून सध्यासारखा कधी पुढे गेला पत्ता तपास नाही लागला. पण आता आम्ही सश्याचा मान दिला म्हणून आम्ही हारलो. आणि त्या कासवाचा मान त्याने घेतला म्हणून तो जिंकला. तर हे बघ आता, हे बघ लोकेशन बघा किती खतरनाक रे, एवढा रिस्की. बघा एकदम खतरनाक. आणि हा बघा हे आम्ही तिघजण होतो. एक लोकल होता आणि आम्ही तिकडून ट्रेनवरनं आलतो. चला आता चाललो घरी परत रिटर्न. बेकार काम होता. आणि खरोखर आम्ही जे ठरवलं होतं दोन महिन्यापूर्वी ती ट्रिप आम्ही आज सक्सेस केली. त्याच्यामुळं ते आमच्या लोकल माणसाचं धन्यवाद गोकुळधरांचं. आणि आम्ही पुन्हा एकदा कधीतरी आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन फिरायला, कारण आम्ही एकदम शांत पद्धतीने आणि चांगल्या वृत्तीने इकडे तिकडे फिरतो. त्याच्यामुळं आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाऊ तेव्हा परत आम्ही एक व्हिडिओ काढू, म्हणतो फोटोशूट करू. आणि आम्ही मरणाचे फोटो काढलेत, ते पण आमच्या इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही बघा. नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि कोण चॅनल नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भाई बघा आता नाचत आहे, कारण तो एकदम मोठा डोंगर जिंकलेला आहे. आणि कळसुबाई हे आपले महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर असे मानतात. आणि तो त्याच्यापेक्षा उंच आम्ही गेलो आणि आम्ही ते पार केलं. खरंच हे आमच्यासाठी एक चॅलेंजिंग गोष्ट होती. आणि हे आम्ही दुसरीकडनंच उतरतो. जे मेन वाईट आहे दुसऱ्या सिक्रेट रोड मानावं लागेल या रस्त्याला. आणि धन्यवाद गोकुळधराने आम्हाला असं फॉलो केल्याबद्दल. नक्कीच आम्ही तुमचं मनापासून आभारी आहोत. आणि नेक्स्ट प्लॅनला तुला आमच्याकडे नेऊ ही आम्ही आशा बाळगतो.